भोंदू मांत्रिक अशोक खरात हा तर तुरुंगाची हवा खातोय, मात्र त्याच्या काळ्या धंद्यात पार्टनर असणाऱ्यांचं काय? हे पार्टनर नेते आहेत, बडे अधिकारी आहेत की आणखी कुणी? या प्रश्नाचं देखील लवकरच उत्तर मिळणार आहे, कारण अशोक खरातच्या मोबाईलचं क्लोनिंग करण्यात आलं आणि लवकरच त्याचा मोबाईलचा डेटा देखील रिकव्हर करण्यात येणार आहे। आता अशोक खरातचा मोबाईल कुणाकुणाची पोलखोल करतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असेल। कोणकोणत्या नेत्यांच्या राशीत कॅप्टन? अशोक खरातकडून कुणाच्या नावासाठी कोडवर्ड? खरातच्या मोबाईलमध्ये कोणती गुपितं दडली आहेत? वासनांध कॅप्टन म्हणजेच अशोक खरातचे सर्वपक्षीय नेत्यांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले। आता यातल्या कोणकोणत्या नेत्यांची झोप उडाली आहे हे त्या नेत्यांनाच ठाऊक, कारण अशोक खरातच्या मोबाईलमधला डेटा रिकव्हर करण्याचं काम अंतिम टप्प्यात पोहोचलंय। आणि एकदा का हा डेटा हाती लागला की अशोक खरातच्या संपर्कात कोण कोण होतं, अशोक खरातचं खरं रूप माहिती असूनही त्याला पाठीशी कोण घालत होतं, त्यानं आजवर ब्लॅकमेलिंग करून कुणाकुणाकडून खंडणी उकळली, याशिवाय महाराष्ट्राला पडलेल्या असंख्य प्रश्नांची उत्तरं ही मिळणार आहे। अशोक खरातच्या मोबाईलचं क्लोनिंग पूर्ण झाल्याची माहिती रविवारी न्यायालयाला देण्यात आली। त्यानं काही नंबर वेगळ्या नावानं सेव्ह केलेत। लपवाछपवी करण्याच्या हेतूनच अशोक खरातनं ही शक्कल लढवल्याचा पोलिसांना संशय आहे। मेसेज पाठवण्यासाठी अशोक खरात विशिष्ट कोडवर्डचा वापर करत होता। मोबाईलमधला डेटा मिळाल्यानंतर खरातनं केलेल्या आर्थिक व्यवहाराचा नव्यानं तपास करता येणार आहे। खरात विरोधात लैंगिक अत्याचाराचे 8, खंडणीचा 1 आणि फसवणुकीचा 1 असे एकूण 10 गुन्हे दाखल झालेत। भोंदू मांत्रिक अशोक खरातला महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी अटक केली असली तरी त्यानं केलेले आर्थिक व्यवहार देखील तपास यंत्रणांच्या रडारवर आले। अशोक खरातच्या सीएची देखील एसआयटीनं चौकशी सुरू केली आहे। आणि जर खरातनं नियमबाह्य व्यवहार केल्याचं आढळून आलं तर खरात बरोबर या गैरव्यवहारातील पार्टनरवर देखील कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे। नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील अशोक खरातच्या कार्यालयात दुपारी एसआयटीचं पथक दाखल झालं होतं। भोंदू अशोक खरात याच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील ओकस प्रॉपर्टीज अँड डेव्हलपर्स या कार्यालयाची आज पुन्हा एकदा तपासणी केली जात आहे, झाडाझडती घेतली जात आहे। आपण बघतोय फॉरेन्सिक टीम इथे दाखल झालेली आहे, एसआयटीचं पथक इथे दाखल झालेलं आहे आणि एसआयटीच्या पथकाच्या माध्यमातून पुन्हा एकदा या कार्यालयाची तपासणी सुरू आहे। जे कार्यालयाचं शटर आहे ते अर्धच उघडं आहे आणि आतमध्ये जर आपण बघितलं तर महिला अधिकाऱ्यांसह इतर अधिकारी हे आतमध्ये आहेत। साधारणतः गेल्या 8 ते 10 दिवसांमध्ये 8 ते 9 वेळा या कार्यालयाची तपासणी करत आलेली आहे। तपासणी झाल्यानंतर पुन्हा एकदा हे कार्यालय सील केलं जातं, यासाठी जेणेकरून येथे कुठलीही छेडछाड ही केली जाऊ नये, त्यामुळे हे सील केलं जातं। आणि त्यानंतर जे महत्त्वाचे पुरावे एसआयटीला अपेक्षित आहेत ते सर्व पुरावे गोळा केले जातात। एसआयटीनं खरातच्या कार्यालयातून विविध आकाराचे खडे, औषधांच्या बाटल्या आणि पुरावे म्हणून सादर करता येतील अशा अनेक गोष्टी जप्त केल्या। अशोक खरातनं बंदुकीचा वापर नेमका कशासाठी केला, त्यानं 5 राऊंड कुणावर फायर केले याचा पोलीस कसून तपास करतायत। मात्र अशोक खरातच्या बंदूक परवान्याचं एक मोठं सत्य तपास यंत्रणेच्या हाती लागलं। अशोक खरातला मिळालेल्या शस्त्र परवान्याची 12 वर्ष ग्रामीण पोलिसांकडे नोंदच नसल्याचं उजेडात आलं आहे। जिल्हा प्रशासनानं परवाना दिल्यानंतर ग्रामीण पोलिसांकडे त्याची नोंद करणं बंधनकारक आहे। मात्र स्वतःला देव म्हणवणाऱ्या या अशोक खरातनं कायदे पायदळी तोडवले आहेत। केंद्रीय गृह मंत्रालयाच्या प्रणालीमध्ये देखील परवान्याची नोंद नसल्याचं समजतं आहे। त्यामुळे कुठल्या कागदपत्रांच्या आधारे हा परवाना देण्यात आला हे नवं गूढ निर्माण झालंय। त्यामुळे चौकशीनंतर काही अधिकारी देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे। अशोक खरात हा एकच व्यक्ती असला तरी त्यात अनेक गुन्हेगार दडलेत। आता गुन्हेगारीचा परीघ किती मोठा होता याचा माग काढण्याचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे। तसंच अशोक खरात प्रमाणेच त्याला गुन्ह्यात मदत करणाऱ्यांना देखील तुरुंगाचा रस्ता दाखवावा लागेल, मग तो नेता असो, प्रशासकीय अधिकारी असो किंवा आणखी कोणी। आणि तसं झालं नाही तर दुसरा अशोक खरातचा उदय व्हायला वेळ लागणार नाही। मुकुल कुलकर्णी आणि शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।